हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज शिवरात्रीचा उपवास म्हणून आपण आज हेल्दी आणि पौष्टिक राजगिऱ्याची वडी करणार आहे। त्यासाठी एक राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे, शेंगदाण्याचा कूट 1 वाटीभर आणि गूळ किसून 1 वाटीभर घेतलं आहे। आणि आता आपण पॅनमध्ये साजूक तूप टाकून घेणार आहोत। आता आपण पॅनमध्ये तूप घातलेले आहे साजूक, त्यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ भाजून घेणार आहोत। राजगिरा आपल्या शरीराला खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे। ते उपवासाला सुद्धा आपण इतर वेळेस पण ह्या वड्या करून खाऊ शकतो, हेल्दी असतात। मुलांना, आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना आपल्याला राजगिऱ्यामध्ये खूप छान गुणधर्म असतात। हे आपण असं बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहोत। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि ही चिक्की आपल्याला जवळजवळ महिना दीड महिना आरामात करून ठेवू शकतो आपण। मधल्या वेळेस खायला किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा आपण ही खाऊ शकतो। आपला राजगिऱ्याचं पीठ एक 10 मिनिटं आपण मंद गॅसवर भाजलेलं आहे। आपण याप्रमाणे आपला छान कलर त्याचा चेंज झालेला आहे। यामध्ये आपण थोडं पुन्हा 1 चमचा तूप घालणार आहोत। परत आता परतून घेणार आहोत। राजगिरा पचायला पण हलका असतो, त्यामुळे वेट लॉस पण होतं आणि एकदा खाल्ला की आपलं पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं राहतं, सारखी भूक लागत नाही। त्यामुळे राजगिरा खूप शरीराला उपयुक्त आहे। घरातील सगळ्यांना त्याचा फायदा होईल या चिक्की खाल्ल्यामुळे। तुम्ही नक्की उपवास नसला तर सुद्धा ही चिक्की तुम्ही घरात करून ठेवू शकतात आणि मधल्या वेळेस नाश्त्याला खाऊ शकतात। छान भाजलेला आहे आपला राजगिरा, पॅन सोडतोय। यामध्ये आता आपण भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाणे पण असे खूप भाजायचे नाही आहे, थोडंसं साला निघण्यासाठी गरम करून घ्यायचे आणि सालं काढून घ्यायचे। सालासकट घेतले तरी चालतील, पौष्टिकच असतं। ते खूप खरपूस भाजायचे नाही, सालं निघण्या इतपतच भाजायचे आपल्याला। हे पण आपण छान एकजीव परतून घेऊया। एक 5 मिनिटं आपण हे परतून घेतलेले आहे शेंगदाणे घालून। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आपलं छान आता खरपूस भाजलेले आहे पीठ। या स्टेजला आपण गॅस बंद करून टाकणार आहे आणि तरीसुद्धा हलवत राहायचं आहे, कारण पॅन गरम आहे। आणि गार झाल्यावर आपण त्यात गूळ ॲड करणार आहे, गरम गरम याच्यात टाकायचं नाही आहे। गूळ शक्यतो बारीक करून घ्यावा, म्हणजे लवकर तो त्याच्यात मिक्स होईल। खमंग छान वास सुटलेला आहे, सुगंध।
आपण गॅस बंद केला आहे, पण पॅन गरम असल्यामुळे आपण थोडा परतून घेत आहोत. आता हे गार करायला घेऊया आपण. यामध्ये आपण 1 वाटी गूळ घातला आणि वेलची जायफळची पूड घातली आहे. गूळ आपण मिक्स करून घेत आहोत. मिश्रण थोडंसं कोमट असल्यामुळे गूळ त्याच्यात मिक्स होत आहे. तर माझा व्हिडिओ स्किप झाला आहे गूळ टाकतानाचा. आपण याच्यात मिक्स केलेला आहे गूळ आणि वेलची पावडर आणि जायफळ. आता हे एकत्र असं मिक्स करून घेऊया. आपण थोडासा गॅस लावला आहे गूळ मेल्ट होण्यासाठी आणि मेल्ट करून घेतलं आहे. आता हे मिश्रण झालेलं आहे. आता आपण ताटाला ग्रीस करून त्याच्यावर काजू आणि पिस्ते टाकलेले आहेत. त्याच्यावर आपण मिश्रण ओतून घेणार आहोत. हे बघा, मिश्रण आपण याच्यात ताटात टाकलेलं आहे आणि ते आपण सेट करून घेत आहोत. आता आपण राजगिराच्या छान वड्या पाडून घेतल्या आहेत. ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे. तुम्ही पण ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.